मित्रांनो, एक माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यावर शेअर करायचा आहे. ज्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये होतो आणि आम्ही कॉलेजमध्ये असायचो, त्यावेळेला आमच्याकडं कायम पैशाची मारामार चालू असायची. म्हणजे काय, की आमच्या अपेक्षा स्वतःकडून खूप जास्त होत्या. आमचे खर्च खूप जास्त होते. आमची लाईफस्टाईल खूप वेगळी होती आणि आम्हाला घरून येणारे पैसे कधीच पुरत नव्हते. कारण घरून येणारे पैसे मेस, रूम, कॉलेजचं जे काही तुम्हाला लागणारे खर्च असतील, हे भागवण्यासाठी पुरेपूर होते आणि त्याच्यावरती ₹1000-1 खर्चालाही मिळायचे. पण आपले खर्च भागवण्यासाठी आम्ही त्यावेळेला काय करायचो, मी आणि आमचे मित्र हेमकांत महाजन, आम्ही काय केलं होतं, की स्वतः वेगळ्या-वेगळ्या बिझनेसेसला छोट्या प्रमाणावरती कन्सल्टेशन द्यायचं. कन्सल्टेशन म्हणजे काय? तर एखादा स्पॉट तुम्हाला पाहिजे. तर हा स्पॉट तुमच्या व्यवसायासाठी योग्य आहे की नाही, इथपासून आमच्या मनामध्ये एक व्यावसायिकाचं बीज रोवलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला एक मार्केटिंग एजन्सी पण चालू करण्याची विचारात होतो. ज्याच्यामध्ये आपण होर्डिंग्स लोकांच्या घेणार होतो. आता हे खूप साऱ्या सीड लेव्हललाच आमच्या कन्सेप्ट होत्या आणि त्या तिथंच मुरल्या किंवा जे काही झालं ते झालं. पण कारण त्यावेळेला आम्हाला फायनान्शियल बॅकअप नव्हतं. पण याच्यातून आम्ही खूप सारे लेसन्स शिकलो, बरोबर आहे. जोपर्यंत आम्ही आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होतो, आम्ही खूप सारे शेकडो व्यवहार असे केले होते, की ज्याच्यामध्ये आपण कोणाला रूम्स भाड्याने दिल्या होत्या, कोणाला दुकानं विकली होती, कोणाला कन्सल्टेशन्स प्रोव्हाईड केले होते, ज्यांचे व्यवसाय चांगले चालले होते. खूप साऱ्या लोकांना ह्या बऱ्याच गोष्टी होत्या. याच्यातल्या 90% गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करायचो. फक्त आणि फक्त बसल्या-बसल्या आपण एखाद्याबरोबर गप्पा मारता-मारता एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो. हीच गोष्ट त्यावेळेला मला भावली होती आणि त्याच्यातूनच मी जसा जॉब सोडला त्यानंतर जाणवलं, की व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठलंही मार्गदर्शन उपलब्ध होत नाही आणि हे मार्गदर्शन पुरवण्यासाठी आपण एखादा प्लॅटफॉर्मच बनवावा का? जो की नो प्रॉफिट झोनमध्ये सुद्धा चालला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नव्हता. आता हे करता-करता आता 6 वर्ष आपल्याला पूर्ण झाली आणि 6 वर्षात मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपण ज्यावेळेला विदाऊट पैसे घेता लोकांना कन्सल्टेशन प्रोव्हाईड करतो, त्याची किंमत लोकांमध्ये राहत नाही. मग हे पैसा कमवायचाच म्हणून ही गोष्ट चालली असं नाही आहे. पण आपण एखादी गोष्ट फुकट ऑफर केल्यानंतर त्याची किंमत राहत नाही, हे मला आता जाणवायला लागलं. लोकांना काय होतं, की तुम्ही जर खूप सारे पैसे घेणारे असाल, तुम्ही कचरा मला देऊन जा, पण खूप तो कचरा प्रेशियस आहे असं लोक वागतात. आणि जर का तुम्ही चांगली गोष्ट फुकटमध्ये जरी दिली, तर लोकांना तो कचरा वाटतो आणि ही रिॲलिटी आहे आणि मी ही मार्केटकडूनच शिकलेलो आहे. त्याच्यामुळं आज ह्या एप्रिल महिन्यापासून फ्री कन्सल्टेशन मी पूर्णपणे बंद केले आहे. फक्त एक फ्री कॉल आपण सर्वांना प्रोव्हाईड करत असतो आणि त्याच्यातूनच आपण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, आपण काय बाकीच्यांसारखं खूप लाखोंनी काही चार्ज करत नाही. पण जे काही त्या तुमच्या कन्सल्टेशनचे चार्जेस असतील, व्हॅलिड चार्जेस असतील, तेवढे देतो. कारण त्याला मला वेळ द्यावा लागतो, त्याच्यावरती अभ्यास करावा लागतो. स्वतःचा पर्सनल टाईम द्यावा लागतो आणि ह्या गोष्टींना सगळ्यांना पैसा लागतो. म्हणून आपण आता हे कन्सल्टेशनसुद्धा बंद करत आहोत. धन्यवाद.